छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात विविध स्तरावर साजरी केली जाते। मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे खेळाडूंच्या साहसाने या सोहळ्याला एक वेगळीच धार चढली। येथील सिटी तायक्वांदो क्लब आणि कृष्णकामिनी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। तायक्वांदोच्या चिमुकल्या खेळाडूंनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला आणि शिवरायांच्या काळच्या युद्धकलेची आठवण करून दिली। मूर्तिजापूर येथील जय नारायण बोप नगरपालिका शाळेच्या प्रांगणात हा भव्य सोहळा संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांच्या कल्पनेतून शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सिटी तायक्वांडो क्लबच्या चिमुकल्यांचे सादरीकरण। खेळाडूंनी तायक्वांदोमधील कठीण पेच आणि साहसी खेळ दाखवत उपस्थितांची मने जिंकली। मुलांच्या या जिद्दीने आणि कौशल्याने पाहुणेही थक्क झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा दुग्ध महासंघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी होते। तसेच अविन अग्रवाल, विलास नसले, राम जोशी, रितेश सबाजकर, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, विष्णू लोडम, राखी मॅडम पिंजरकर, जेबी हिंदीचे प्राध्यापक जाकीर सर, प्रमोद गंजरे, सागर महाजन, प्रेम शर्मा आणि अभिषेक तिवारी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिनेश श्रीवास यांच्यासह गजानन वरघट, रवी गोंडकर, श्याम काकडे, इम्रान खान, विष्णू लोडम, राखी पिंजरकर यांनी आतोनात परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राखी पिंजरकर यांनी केले तर गजानन वरघट यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। खेळाच्या माध्यमातून शिवरायांचा वारसा जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम मूर्तिजापूरकरांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरलाय। प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।